माझ्या हत्येच्या कटाची पोलिसांना आधीच माहिती होती. आमदार किनीकरांचा गौप्यस्फोट. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी किनीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेचे आमदार किनीकर हे लातूरला एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी आले आहेत. तिथेच त्यांना मारण्याचा प्लॅन होता. या प्रकरणात पोलिसांनी आता दोघांना ताब्यात घेण्याची माहिती समोर आली आहे आणि त्यानंतर आमदार बालाजी किनीकर यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. माझ्या विरोधातल्या कटाची पोलिसांना आधीच माहिती होती आणि त्यामुळे 15 दिवसांपासून त्यांची नजर होती, असा गौप्यस्फोट किनीकर यांनी केला आहे. माझ्या हत्येचा कट रचला जात असल्याची माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती. त्यानुसार मागील 15 दिवसांपासून गुन्हे शाखेची या कट रचणाऱ्यांवर नजर होती, असा गौप्यस्फोट स्वतः आमदार बालाजी किनीकर यांनी केला आहे. आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या हत्या करण्याचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा शाखेने अंबरनाथमधून 2 लोकांना ताब्यात घेतलं असून अन्य 2 लोकांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे, तर काही जणांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. सर्वप्रथम डॉक्टर बालाजी किनीकर यांना एका कार्यकर्त्याकडून याबाबत जेव्हा माहिती मिळाली तेव्हा त्यांनी या कार्यकर्त्याला घेऊन थेट ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली. मात्र त्या ठिकाणी हा कट आत्ता नव्हे तर अनेक दिवसांपासून सुरू आहे आणि मागील 15 दिवसांपासून आम्ही या कट रचणाऱ्यांवर लक्ष ठेवून आहोत, अशी माहिती पोलिसांनीच आपल्याला दिली, असं बालाजी किनीकर यांनी म्हटलं आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून योग्य दिशेने सुरू असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे स्वतः या प्रकरणात तपासावर लक्ष ठेवून आहेत आणि जे काही पुढे येईल ते सर्वांना समजेलच, असं बालाजी किनीकर यांनी म्हटलंय. अंबरनाथचा रक्तरंजित इतिहास पाहता एखाद्या कार्यकर्त्याची हत्या होऊ शकते अशी ही भीती देखील बालाजी किनीकर यांनी व्यक्त केली असून या विरोधात अंबरनाथ बंद ठेवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. कोणावरती हात ठेवून 2 मुलावरती हात ठेवून त्यांनी सांगितलं की असा मोठा आमदारांना मारण्यासाठी मोठा कट रचला जातो 26 तारखेला, तर तू आमदार साहेबांना सांग. तो लगेच मला त्यांनी फोन केला, त्यांनी माझ्याकडे आला, त्यांनी सांगितलं. मी त्याला घेऊन लगेच CP साहेबांकडे, ठोंबरे साहेबांकडे आणि आमचे क्राईमचे DCP जाधव साहेब यांच्याकडे गेलो. त्यांच्यासमोर त्यांनी सांगितलं आणि DCP आणि ACP साहेब क्राईमचे त्यांनी सांगितलं की ऑलरेडी आम्हाला माहीत आहे आणि हे 10 दिवसापासून चालू आहे ह्यांचं, आम्ही ह्यांच्या फॉलोअपवर आहोत, पण बरं झालं तुम्ही आम्हाला सांगितलं आहे, त्याच्यामध्ये काय ॲडिशनल माहिती आम्हाला दिली आहे आणि आम्ही त्यांचं काम तुमचं जे कोणी कट रचतं आहे त्याच्यावरती आम्ही वाच ठेवून आहोत आणि चौकशी करून आम्ही त्याला हे करून लगेच 2 लोकांना त्यांनी दुसऱ्या दिवशी पकडलं. चौकशी चालू आहे. आता चौकशी अंतिम काय पुढे येते ते पोलीस एकदम गंभीर आहेत. आमचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेने मला फोन करून सांगितलं की काळजी घ्या आणि CP साहेबांना आणि ॲडिशनल DCP साहेबांना क्राईमचे त्यांनाही दोघांनी सांगितले की हे काही असो, हे गंभीर प्रकरण दिसतं आहे, तर ह्याचा जो चौकशी करून ह्याच्यावरती गुन्हे दाखल करणार. हे 2 नेमकं कोण आहेत हे लोक? तुमचा कोणावर संशय आहे का? नाही बघा, आमचे CP साहेब आणि क्राईम ब्रँचचे DCP साहेब हे व्यवस्थित तिथे काम चालू आहे, चौकशी चालू आहे आणि चौकशी अंतिम ते सर्व तुम्हाला मीडियाला सांगतील. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, अंबरनाथ.